घराच्या आत आज मात्र एक विचित्र अवस्था करणारी शांतता पसरली होती. डायनिंग टेबलावर सगळे बसले होते, पण वातावरणातील ती शांतता जणू शब्दांनी गोठवून टाकत होती. सुहास आणि साक्षी शांतपणे जेवण करत होते, पण शारदाताईंच्या ताटातलं जेवण तसंच पडून होतं. एक घासही त्यांच्या तोंडात गेला नव्हता. त्यांची नजर तोंडावर खेळलेली होती, पण खरं तर त्यांचं लक्ष समोर बसलेल्या साक्षीकडे होते. साक्षीच्या मोबाईल टेबलावर पालथा ठेवला होता. तिच्या ओठांवर एक विजयी गोड हसू तरळत होतं, ज्याला ती खूप हुशारीने लपवण्याचा प्रयत्न करतच होती. सुहासच्या नजरेतून मात्र ती आईची अवस्था सुटली नाही. त्याने लक्षात घेतलं की आई अजूनही जेवणाला हात लावत नाही. तो हलक्या काळजीने भरलेल्या आवाजात म्हणाला, आई काय झालं? आज जेवण आवडलं नाही का? की तब्येत बरी नाही? सुहासचा तो अचानक प्रश्न ऐकता शारदाताईंच्या अंगातून जणू विजयाचा झटकाच गेल्यासारखं झालं. त्यांचं संपूर्ण शरीर हलकंसं थरथरणारं, डोळ्यात पाणी दाटून आलं होतं आणि ते अश्रू कसं बसं आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या मनात साक्षीचे ते शब्द अजूनही घनाघत आवाजासारखे घुमत होते. आज रात्री जेवताना जर तू सुहास समोर वृद्धाश्रमात जाण्याबद्दल बोलली नाहीस, तर उद्या सकाळी मी सुहासला तुझ्या त्या जुन्या कर्जाचे आणि चोरीचे खोटे पुरावे दाखवेन. मग सुहासच्या नजरेतून तू चोर ठरशील. तो विचार आठवताच शारदाताईंच्या अंगावर काटा आला. थरथरत्या हातांनी त्यांनी पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी घेतलं आणि मग मोठ्या कष्टाने त्या शब्दांना आवाज दिला, जे कोणत्याही आईसाठी मृत्यूपेक्षा अधिक भयानक असतात. त्यांचा आवाज अडकळत बाहेर पडला, मला आता या घरात राहायचं नाही. हे शब्द ऐकताच सुहासचा हात हवेतच थबकला. त्याच्या हातातला घास ताटात पडला. तो अविश्वासाने आणि आईकडे पाहू लागला. काय तो चकित होऊन म्हणाला, आई तू काय बोलतेस? तुला कुठे जायचं आहे? मामाच्या घरी का? शारदाताईंनी साडीचा पदर घट्ट पकडला. त्यांच्या मुठीत नख रुतली होती. स्वतःला सावरत त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, नाही सुहास बाळा, मला आता वृद्धाश्रमात सोड. त्या शब्दाने जणू वेळ क्षणभर थांबली. सुहास पूर्णपणे शून्य झाला. त्याला वाटलं कदाचित त्याने चुकीचं ऐकलं असेल. तो गोंधळलेल्या आवाजात म्हणाला, आई तू माझी थट्टा करत आहेस का? की माझी परीक्षा घेत आहेस? वृद्धाश्रम आणि तू? त्याचा आवाज अचानक भावूक झाला. अगं आई, तुला माहीत आहे का तू माझ्यासाठी काय आहेस? तू तर एक दिवसही माझ्याशिवाय राहू शकत नाही. मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलो की तू दिवसातून 4 फोन करतेस, तेही व्हिडिओ कॉलवर. तो पुढे म्हणाला, आणि आज तू म्हणतेस की तू मला सोडून वृद्धाश्रमात जाणार आहेस. सुहासच्या त्या ओलावलेल्या आपुलकीच्या शब्दाने शारदाताईंचा कंठ दाटून आला. त्यांच्या मनात एकच हंबरडा उसरत होता, आता मोठ्याने रडावं, मुलाच्या गळ्यात पडावं आणि सगळं खरं सांगावं. पण तेवढ्यात त्यांच्या डोळ्यासमोर 2 दिवसांपूर्वीचं ते भयानक दृश्य विजयसारखं चमकून गेलं आणि त्यांच्या ओठांवर आलेले शब्द पुन्हा मनातच गोठवून गेले. दुपारचे बरोबर 2 वाजले होते. घराच्या डायनिंगच्या हॉलमध्ये टेबलावर गरमागरम समोसे आणि वडापावचा सुगंध दरवळत होता. साक्षी आणि तिच्या 2 मैत्रिणी अगदी आरामात बसून सँडविच आणि पिझ्झा स्वाद घेत होत्या. बाजूला कोल्ड्रिंकचे भरलेले ग्लास ठेवले होते आणि त्यांचं खिदळणं, मस्करी आणि गप्पांचा गोंधळ वातावरणात रंग भरत होतं. पण त्या गोंधळाच्या, हसण्याच्या वातावरणात एक वेगळीच वेदनादायक शांतता. स्वयंपाकघराच्या दाराशी उभी राहून तिथे चौकटीला टेकून शारदाताई उभ्या होत्या. अचानक शुगर खूप खाली गेल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला दरदरून घाम फुटला होता. कपडे अक्षरशः भिजून गेले होते. त्यांच्या पायांमध्ये बळ उरलं नव्हतं. ते थरथरत होते. हात इतके कापत होते की जणू शरीरातून विजेचा करंट जात आहे. डोळ्यांसमोर अंधारी दाटत होती आणि पोटातील भूक आतड्यांना मुरड घालत होती. त्यांनी आपल्या सुकलेल्या ओठांवरून हळूच जीभ फिरवली आणि खूप धाडस एकटवून अडखळत आवाजात हाक मारली, साक्षी. साक्षीने पिझ्झाचा तुकडा तोंडातच भरला. तिने आपल्या मैत्रिणींना हाताने शांत राहण्याचा इशारा केला, जणू आता एखादा तमाशा सुरू होणार होता आणि त्या सगळ्यात त्याचा आनंद घेणार होत्या. ती तिरक्या उपहासात पूर्ण नजरेने आपल्या सासूबाईंकडे वळाली. शारदाताई थरथरत्या आवाजात विनंत्या करू लागल्या, साक्षी दुपारचे 2 वाजले आहेत. माझी शुगर खूप लो झाली आहे. मला चक्कर येत आहे. जर एखादी चपाती खायला मिळाली तर थोडा जीवात जीव येईल. साक्षीने आपल्या मैत्रिणींकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक व्यंगात्मक कडू हसू उमटलं. तिने शारदाताईंकडे असं पाहिलं जणू दारात एखादा भिकारी उभा आहे. ती मोठ्याने म्हणाली, अगं ही म्हातारी ना पहिली भूक भूक म्हणून ओरडत असते.
साक्षी आपल्या खुर्चीवरून उठली. क्षणभर वाटलं की ती फ्रीजकडे जाईल, जिथे जेवण ठेवलं होतं, पण ती तिकडे गेलीच नाही. ती सरळ सीन खाली ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्याकडे गेली, खाली वाकली आणि त्या कचऱ्याच्या डब्यातून सकाळच्या उरलेल्या 2 करपलेल्या चपात्या बाहेर काढल्या. त्या चपात्यांना शिजवलेल्या चहाच्या पावडरचे डाग लागले होते. तिने त्या 2 चपात्या हातात घेतल्या आणि झटकन डब्यावर आपटून त्यावरील कचरा झाडून टाकला. हे दृश्य पाहून शारदाताईंचे डोळे मोठे झाले. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास, वेदना आणि अपमान एकाच वेळी उमटले. साक्षी त्या 2 चपात्या घेऊन डायनिंग टेबल जवळ आली आणि क्षणाचा विचार न करता त्या शारदाताईंच्या ताटात फेकल्या. जणू एखाद्या रस्त्यावरच्या उपाशी कुत्र्याला तुकडे टाकले जातात तसे. त्या क्षणी त्या 2 करपलेल्या चपात्या ताटात नव्हे तर शारदाताईंच्या आत्मसन्मानावर आपटल्या होत्या. ते तिरस्काराने म्हणाली, "अहो सासूबाई, ताजं जेवण आणि पिझ्झा हे फक्त पैसे कमावणाऱ्यांसाठी असतं आणि तुम्ही तर या घरचं ओझं आहात, फुकटचं खात बसता." ती ताटाकडे बोट दाखवत पुढे म्हणाली, "हे घ्या, सकाळच्या राहिलेल्या चपात्या आहेत. थोड्या आहेत म्हणून काय झालं, पाण्यात भिजवा आणि गिळा. तसंही आता तोंडात दात तरी किती उरलेत." शारदाताईंनी थरथरत्या नजरेने त्या ताटातल्या चपात्यांकडे पाहिलं. तो अपमानाचा कडू घोट त्यांच्या गळ्यात अडकून राहिला. मन आतून विदीर्ण होत होतं, पण पोटात पेटलेली भूक आत्मसन्मानापेक्षा मोठी ठरत होती. जर त्यांनी ती चपाती खाल्ली नसती तर कदाचित पुढच्या 5च मिनिटात त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या असत्या. थरथरत्या सुरकुत्यांनी भरलेल्या हातांनी त्यांनी पाण्याचा ग्लास उचलला. हात इतके कापत होते की ग्लासमधलं पाणी खाली सांडलं. त्यांनी ती सुकलेली चपाती हळूच पाण्यात बुडवली. काही क्षणात ती चपाती पाण्यात भिजून थोडी मऊ झाली. हे सगळं दृश्य पाहून साक्षीची मैत्रीण प्रिया दचकली. तिचं काळीज अक्षरशः धस्स झालं. ती साक्षीकडे वळून चिंतेने म्हणाली, "साक्षी, तू हे काय करतेस? काय करत आहे? काकूंना शिडी आणि तीही कचऱ्याच्या डब्यातली चपाती दिलीस. अगं, त्या आजारी पडतील." साक्षीने मात्र निर्धास्तपणे कोल्ड्रिंकचा ग्लास हातात घेतला. एक घोट घेत ती निर्लज्जपणे म्हणाली, "प्रिया, तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तिला जर ताजं जेवण खायला घालत बसले ना तर ती माझ्या डोक्यावर बसेल." ती खांदे उडवत पुढे म्हणाली, "आणि तसंही म्हातारपणी जास्त तेलकट आणि ताजं जेवण देऊ नये. ते आरोग्यासाठी बरं नसतं. ती लवकर मरणार कशी?" तिच्या ओठांवर एक थंड निर्दयी स्मित हास्य उमटलं. "आणि खरे सांगू, ती लवकर मेली नाही तर ही करोडांची संपत्ती माझ्या आणि सुवासच्या नावावर कशी होणार?" क्षणभरात सगळा हॉल साक्षी आणि तिच्या मैत्रिणींच्या खदखदून हसण्याने भरून गेला. त्या निर्दयी हसण्याच्या घोंगाटात शारदाताईंनी अलगद डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या पापण्यांच्या कडेला 2 मोठे अश्रू दाटले आणि हळूच गालावरून ओघळत खाली पडले. ते अश्रू सरळ त्या पाण्यात भिजलेल्या चपातीवर जाऊन मिसळले. शारदाताईंनी थरथरत्या हाताने तो भिजलेला चपातीचा तुकडा उचलला आणि अपमानाने भरलेला तो घास आपल्या तोंडात टाकला. पण तो घास त्यांच्या घशातून खाली उतरत नव्हता. तो घास जणू विषासारखा कडू वाटत होता. पण जगण्याची लाचारी होती. म्हणूनच एक आई स्वतःच्या घरात स्वतःच्या सुनेसमोर कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक सहन करत अपमानाचे घास गिळत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी शिळी चपाती कशी बशी घशाखाली उतरवल्यानंतर शारदाताई आपल्या अंथरुणावरती पडून शांतपणे रडत होत्या. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू जणू त्यांच्या मनात साचलेल्या वेदनांचे ओझे हलके करत होते. खोलीत गडद शांतता पसरली होती. इतक्यात चर असा आवाज करत खोलीचा दरवाजा उघडला आणि साक्षी आत आली. आत येताच तिने सर्वात आधी दरवाजा घट्ट बंद केला आणि आतून कडी लावली. शारदाताईंचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्या क्षणभर दचकल्या. साक्षीच्या हातात तिची 1 लाखाची महागडी अंगठी चमकत होती. ती संत पावलाने पुढे येत होती. तिच्या ओठांवर एक विचित्र कडवट हास्य होतं, जणू ती आधीच एखादं कारस्थान रचून आली होती. शारदाताई पटकन उठून बसल्या. त्यांनी साडीच्या पदराने डोळे पुसले आणि थोड्या गोंधळलेल्या आवाजात म्हणाल्या, "काय झालं सुनबाई? तू दरवाजा का बंद केलायस?" पण साक्षीने त्यांच्या प्रश्नाकडे जणू कानाडोळा केला. ती काहीच बोलली नाही. फक्त कडवटपणे हसत ती शारदाताईंच्या जवळ आली आणि नकळतपणे ती महागडी अंगठी त्यांच्या उशाखाली सरकवली. त्यानंतर ती 2 पावले मागे सरकली आणि अचानक नाटके सुरात मोठ्याने ओरडायला लागली, "अरे देवा, माझी अंगठी, माझी डायमंडची अंगठी कुठे गेली?" ती घाईघाईने पुढे आली. शारदाताईंना हाताने बाजूला ढकलत आणि त्यांच्या उशीखाली झटकन खाली फरशीवर फेकून दिलं. उशी खाली पडताच त्या ठिकाणी अंगठी चमकत होती. साक्षीने लगेच ती अंगठी उचलली आणि शारदाताईंकडे अशी नजर टाकली जणू एखाद्या गुन्हेगाराने
गुन्हेगाराकडे पाहत आहे. तिने डोळे मोठे करत तिरस्काराने म्हटलं, अच्छा, तर हे सगळं चालू आहे का? दुपारी खायला दिलं नाही म्हणून आता चोरी सुरू झाली आहे. घराची मालकीण आता चोर झाली आहे. हे ऐकता शारदाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, नाही साक्षी, हे सगळं खोटं आहे. मी अंगठी घेतली नव्हती. तूच आता माझ्या उशाखाली ठेवली होतीस. देवाला तरी घाबर. पण साक्षीने त्यांच्या शब्दांकडे लक्ष देणं तर दूरच, जणू आधीच पुढच्या डावाची तयारी करून आली होती. लगेचच तिने मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि तिची अंगठी जबरदस्तीने तिने शारदाताईंच्या हातात ठेवली. क्लिक 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 ती फोटो काढू लागली आणि विजयी हास्य करत म्हणाली, झालं, बस, पुरावा मिळाला. सासूबाई तिने मोबाईल हातात हलवत पुढे म्हटलं, आता माझं बोलणं नीट कान उघडे ठेवून ऐका. मला हे घर रिकामं हवं आहे. तुमची आम्हाला अडचण होत आहे. मला आणि सुहासला आमची प्रायव्हसी हवी आहे आणि तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये भिंत बनून उभ्या आहात, असं म्हणत ती खाली वाकली आणि शारदाताईंची हनुवटी आपल्या बोटात घट्ट पकडली. तिचा आवाज आता थंड झाला होता. संध्याकाळी जेव्हा सुहास घरी येईल तेव्हा रात्री जेवायला बसल्यावर तुम्ही स्वतःला होऊन सांगायचं, मला इथं करमत नाही, मला वृद्धाश्रमात सोड. हे ऐकता शारदाताईंचं हृदय जणू चिरलं. त्या डोळ्यात पाणी आणत ठाम आवाजात म्हणाले, नाही साक्षी, मी माझ्या मुलाला सोडून कुठेही जाणार नाही. हे माझं घर आहे. साक्षीच्या ओठांवर पुन्हा एक गोड आणि थंड हसू उमटलं. अच्छा, जाणार नाहीस, ती म्हणाली. तिने मोबाईलची स्क्रीन त्यांच्या समोर धरली. त्यावर आत्ताच काढलेले फोटो चमकत होते आणि ती थंडपणे म्हणाली, मग तयार राहा. आज तुम्ही सुहासला स्वतःच्या होऊन मला वृद्धाश्रमात सोड असं सांगितलं नाही तर मी आत्ताच पोलिसांना फोन करेन आणि त्यांना सांगेन माझ्या सासूबाईंनी माझे दागिने चोरले आहेत. पोलीस आले की घराची झडती घेतील आणि तुमच्या उशाखाली ही अंगठी सापडेल. मग सुहास काय विचार करेल? त्याला वाटेल माझी आई चोर आहे. सोसायटीमध्ये तुमची काही इज्जत राहणार नाही. जेव्हा पोलीस तुमच्या आईच्या हातात बेड्या घालून घेऊन जातील तेव्हा सुहास किती त्याची बदनामी होईल याचा तुम्ही विचार तरी केला आहे का? हे शब्द ऐकता शारदाताई अक्षरशः तुटून पडल्या. आई स्वतःचा अपमान सहन करू शकते, पण आपल्या मुलाची अब्रू धुळीत मिळवताना ती कधीही पाहू शकत नाही. थरथर त्या आवाजात त्या साक्षीच्या पायावर कोसळल्या. तिचे पाय धरून रडत म्हणाल्या, सुनबाई, असं करू नकोस. माझ्या सुहासची इज्जत अशी चव्हाट्यावर आणू नकोस. जर त्याला कळालं की पोलीस घरात आले होते तर तो जगू शकणार नाही, कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. मी निघून जाईन, पण माझ्या मुलाचं नाव बदनाम होऊन देऊ नकोस. साक्षीने तिरस्काराने आपला पाय झटकला आणि शारदाताईंनी पुढे ढकलून दिलं. पाय सोडून घेत तिने ओठांवर विजयी हास्य पसरवलं आणि म्हणाली, आत्ता छान. कसं डोक्यात शिरलं. आणि लक्षात ठेवा, सुहासच्या समोर डोळ्यात पाणीही आणायचं नाही. त्याला असं वाटलं पाहिजे की तू स्वतःच्या मर्जीने घर सोडून जात आहे. जर तोंड उघडलंस आणि सांगितलं की मी तुला ब्लॅकमेल केलं आहे तर दुसऱ्या क्षणी हा चोरीचा व्हिडिओ तुझ्या मुलाच्या व्हॉट्सअपवर असेल. असं म्हणत साक्षीने ती अंगठी पुन्हा बोटात घातली. केसांना हलकासा झटका देत ती खोलीतून बाहेर निघून गेली. खोलीत आता फक्त शारदाताई उरल्या होत्या, पूर्णपणे एकट्या. त्यांची नजर भिंतीवर खेळून राहिली होती. त्या भिंतीवर सुहासचा लहानपणीचा एक गोंडस निरागस फोटो होता. तो फोटो लावलेला होता. हसतमुख निरागस शारदाताईंच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहू लागला. ते हुंदके देत त्या हळू आवाजात म्हणाले, बेटा, मला माफ कर. तुझी इज्जत वाचवण्यासाठी आज तुझ्या आईला तुला सोडून जावंच लागत आहे. तुला वाटेल की मी स्वतःच्या इच्छेने घर सोडते आहे, पण खरं तर तुझ्या आईला आज तिच्या ममतेची किंमत चुकवावी लागत आहे. हीच भीती, हीच असहाय्यता आणि हीच लाचारी शारदाताई आतून पोकरत होती. म्हणूनच त्या रात्री जेवणाच्या टेबलावर शांतपणे बसलेल्या सुहासकडे पाहत त्यांनी थरथर त्या आवाजात म्हटलं, सुहास, मला उद्या वृद्धाश्रमात सोडून ये. हे ऐकताच साक्षीच्या चेहऱ्यावर क्षणभर सावधपणाची छटा उमटली. तिला कळलं आता तिचा खेळ संपण्याच्या मार्गावर आहे. मग लगेच तिनं आपलं नाटक सुरू केलं. ती खुर्चीतून उठली, शारदाताईंच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हाताने खांदा हलकेच दाबत ती बनावट काळजी आणि आश्चर्य दाखवत म्हणाली, आई, तुम्ही काय बोलत आहात? लोक काय म्हणतील? समाजात सुहासचं किती नाव आहे. सगळीकडे अशी चर्चा होईल की मुलाने आणि सुनेने आईला घरातून बाहेर हाकलवून लावलं, घरातून बाहेर काढलं. आमच्या सेवेत काही कमी पडलं आहे का? मी तर तुम्हाला कधीच काही बोलत नाही, बरोबर ना? सुहास हे बोलताना साक्षीने शारदाताईंचा खांदा घट्ट पकडला होता.
जणू शांतपणे इशारा देत होती, जास्त नाटक करू नकोस, जे सांगितलं आहे तेवढंच बोल. रात्रीच्या त्या क्षणी वातावरणात एक विचित्र ताण पसरला होता. शारदाताईंना साक्षीच्या हाताने दिलेला इशारा स्पष्टपणे समजला आणि त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्या थरथरत्या आवाजात पटकन म्हणाला, नाही ग साक्षी, तुम्ही दोघं तर खूप चांगले आहात. खरं तर मीच खूप नशिबान आहे की मला तुमच्यासारखी सून मिळाली. आणि सुहास, तो तर माझी किती काळजी घेतो. कमी जर काही असेल तर ती माझ्यात आहे. बेटा, आता मला थोडी शांतता हवी आहे. क्षणभर त्या थांबलेल्या आवाजात एक थकवा उतरला आणि या शहराच्या गजबजाटात माझा जीव गुदमरतोय. मला आता माझ्या वयाच्या लोकांबरोबर राहायचं आहे, भजन कीर्तन करायचं आहे. इथे राहणं किती जणू कोणीतरी मला बांधून ठेवलं आहे असं वाटतंय. त्यांच्या शब्दांनी वातावरणात एक जड शांतता पसरली. तेवढ्यात सुहास अचानक आपल्या खुर्चीतून उठला. त्याने खुर्ची मागे ढकलली आणि थेट आईच्या पायाशी येऊन बसला. त्याने अलगदने शारदाताईंनी दोन्ही हात आपल्या हातात घेतले. सुहासच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तो कातरत्या स्वरात म्हणाला, आई, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, खरंच तुला इथं गुदमरल्यासारखं वाटतंय? या घरात, ज्या घरात तुला स्वतःच्या हाताने सजवलं आहे ते घर, तुला माझ्याजवळ राहायचं नाही? ज्या मुलाला तू तुझं सगळं जग मांडलंयस, त्यांची आठवणही येणार नाही का? सुहासचे शब्द शारदाताईंच्या हृदयावर आघात करत होते. त्यांच्या काळजाचे तुकडे होत होते. त्या क्षणी त्यांना जोरात ओरडून सांगावंसं वाटत होतं, बाळा, मला जाऊ नकोस. ही बाई मला ब्लॅकमेल करत आहे. पण अचानक त्यांची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साक्षीच्या मोबाईलकडे गेली. त्यांची स्क्रीन मंदपणे चमकत होती. साक्षीने डोळ्यांनी एक थंड इशारा केला. त्या एका इशाऱ्याने शारदाताईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी क्षणात आपल्या हृदयावर दगड ठेवला. अलगदपणे सुहासचा हात सोडवला आणि चेहरा दुसरीकडे वळवला. स्वतःला कठोर दाखवण्याचा प्रयत्न करत त्या म्हणाल्या, सुहास, मला तू आता भावूक करू नकोस. मी निर्णय घेतला आहे. उद्याचं माझं तिकीट काढ. मला आता तुझ्यावर अजून ओझं व्हायचं नाही. मला माझं स्वतंत्र आयुष्य हवं आहे. सुहास स्तब्ध झाला. तो तसाच फरशीवर बसून राहिला. त्याला विश्वास बसत नव्हता की तीच आई आहे का, जिने लहानपणी त्याला भीती वाटली की रात्रभर मांडीवर घेऊन झोपवत होती. आज तीच आई म्हणत होती, मी तुझ्यावर ओझं आहे. काही क्षणांनी सुहास हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे आई, तुला जे योग्य वाटेल तेच कर. पण लक्षात ठेव, तू घर सोडून जात नाहीस ना, तू माझा श्वास घेऊन जात आहेस. हे बोलून तो हळूच उठला आणि जेवण न करताच आपल्या खोलीकडे निघून गेला. हॉलमध्ये आता फक्त 2च जणी उरल्या होत्या, साक्षी आणि शारदाताई. सुहासची पावलं दूर जाताच साक्षीच्या चेहऱ्यावरचा दुःखाचा मुखवटा क्षणात नाहीसा झाला. ती निवांतपणे खुर्चीत मागे रेलून बसली. त्यात चमचा घेत तिने खीर खायला सुरुवात केली आणि ओठांवर एक उपासमक हास्य उमटवलं. ती म्हणाली, अरे वा सासूबाई, काय नाटक करता तुम्ही. मानलं तुम्हाला. ती चमच्याने खीर ढवळत पुढे म्हणाली, आता उद्या सकाळी गुपचूप तुमचं सामान उचलायचं आणि चालतं व्हायचं, समजलं? मग तिने मोबाईल हातात घेत हलकेच हलवला. तिच्या आवाजात विष उतरलं होतं. आणि जर उद्या सुहास समोर जरी रडला तरी ह्या फोनमध्ये जे काय आहे ना, ते सगळ्यांसमोर येईल. मग तुमची सगळी इज्जत धुळीत मिळेल. ती थंडपणे हसली. समजलं सासूबाई त्या क्षणी शारदाताईंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. पण आवाज मात्र त्यांच्या घशातच अडकून पडला होता. कारण कधी कधी आईचं प्रेम स्वतःच्या वेदनांनाही गिळून टाकतं. फक्त लेकराचं आयुष्य वाचावं म्हणून शारदाताई आपल्या ताटासमोर शांतपणे बसल्या होत्या. पण त्यांच्या डोळ्यांतून अश्रू मात्र थांबायचं नाव घेत नव्हतं. ताटातलं जेवण जसंच्या तसं पडलं होतं. घास घशात जात नव्हता. आतल्या खोलीत सुहास अंथरुणावरती पडून छताकडे निर्विकारपणे पाहत होता. पण त्याचं मन मात्र प्रचंड अस्वस्थ होतं. विचारांची गर्दी त्यांच्या डोळ्यात उसळत होती. तो मनोमन स्वतःला म्हणत होता, आई काहीतरी खोटं बोलत आहे. ती तोंडाने म्हणते की तिला जायचं आहे, पण तिचा थरथरणारा हात काहीतरी वेगळं सांगत होता. जणू तो हात मला हाका मारत होता, मला वाचव. त्याने डोळे मिटले. ती माझ्या डोळ्यात बघतच नव्हती. का? काहीतरी खूप मोठं आहे, काहीतरी मोठं घडत आहे, जे आई माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. सुहासच्या डोळ्यातलं पाणी तरळलं. पण त्या अश्रूंमध्ये आता वेदनेबरोबर शंकेची एक ठिणगी पेटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 10 वाजले होते. शारदाताई आपल्या खोलीत शांतपणे बसून जुन्या साड्या एका बॅगेत भरत होत्या. रात्रभर रडून रडून त्यांच्या डोळ्यातलं पाणी जणू सुकून गेलं होतं. चेहरा मात्र दगडासारखा कठोर झाला होता. जणू त्यांनी स्वतःच्या भावनांचा कैद करून टाकलं होतं.
तेवढ्यात दरवाजा हलकेच उघडला आणि सुहास आत आला. त्याच्या हातात शारदाताईंचा जुना तुटका फोन होता. तो मंद उदास आवाजात म्हणाला, आई, तुझा फोन खूप जुना झाला होता. तिथे वृद्ध आश्रमात नेटवर्क मिळालं नाही तर तुला अडचण होईल, म्हणून मी यात नवीन सिम टाकलं आहे आणि एक सेफ्टी ॲपही डाउनलोड करून ठेवला आहे. तो तुला थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, म्हणजे तुला काही त्रास झाला तर मी तुला तिथून ट्रॅक करू शकेन. फक्त हा फोन नेहमी तुझ्याजवळ ठेव. शारदाताईंनी मंद आणि थरथरत्या हाताने फोन घेतला. त्या मंद स्वरात म्हणाले, याची काय गरज आहे बाळा, आता तर मी इथून जात आहे. सुहास हलकस हसला, पण त्या हसण्यात वेदना दडली होती. तो म्हणाला, आई, तुझ्या मुलाकडून निरोपाची भेट समजून ठेव. असं म्हणत त्याने जवळजवळ जबरदस्तीने तो फोन आईच्या हातात ठेवला. पण शारदाताईंना माहीत नव्हतं त्या ॲपचं खरं काम काय होतं. सुहासने त्या फोनमध्ये असं ॲप सुरू करून ठेवलं होतं जे आजूबाजूचा प्रत्येक आवाज थेट सुहासच्या फोनवर पोचत होता. थोड्याच वेळात सुहास शारदाताईंच्या खोलीतून बाहेर पडला. थोड्या वेळाने तो कार घेऊन घरातून निघालाही. जाताना त्याने साक्षीला सांगितलं होतं, मी ऑफिसला जातो. पण त्याचं मन हे मान्य करायला तयार नव्हतं की आईने अचानक घर सोडण्याचा निर्णय का घेतला असेल आणि का घेतलाय. आईच्या डोळ्यात दिसलेली ती भीती, साक्षीची ती विचित्र हालचाल, सगळं त्याला खटकत होतं. सोसायटीच्या गेट बाहेर येताच त्याने गाडी अचानक थांबवली. त्याने चिडून स्टेअरिंगवर जोरात हात मारला आणि स्वतःशी म्हणाला, नाही, आई स्वतःच्या मर्जीने जाऊ शकत नाही. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आहे. तिला काहीतरी सांगायचं होतं. मला सत्य जाणून घ्यायलाच हवं. क्षणाचा विचार न करता त्याने गाडी वळवली आणि पुन्हा सोसायटीच्या आत घेतली. पण यावेळी त्याने गाडी पार्किंगमध्ये न लावता थोड्या अंतरावर उभी केली. सुहास दबक्या पावलाने चालत गेटजवळ उभ्या असलेल्या वृद्ध सिक्युरिटी गार्डकडे गेला. ते होते दयानंद काका. कित्येक वर्षांपासून ते त्या सोसायटीत नोकरी करत होते आणि सुहासच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखत होते. सुहासने सहजपणे विचारलं, काका, सगळं व्यवस्थित आहे ना? दयानंद काका हसून म्हणाले, हो दादा, सगळं ठीक आहे. सुहास थोडा अडखळत म्हणाला, काका, एक गोष्ट विचारायची होती. काल आमच्या घरातून कचरा टाकायला कोण आलं होतं? आमची कामवाली आली होती का? दयानंद काका थोडा विचार करून म्हणाले, नाही दादा, काल आणि परवा कोणतीही कामवाली बाई आल्याच नव्हत्या. काल दुपारी साक्षी मॅडम स्वतः खाली आल्या होत्या कचरा टाकायला. हे ऐकून सुहास निघायला वळाला. पण तेवढ्यात दयानंद काका अचानक म्हणाले, पण दादा, एक गोष्ट मला थोडी विचित्र वाटली. सुहास थबकला. दयानंद काका संकोचपणे म्हणाले, आमच्या नशिबात तर 2 वेळचं जेवणही नाही. आणि मोठ्या लोकांचं बघा. ते थोडे थांबले आणि म्हणाले, माफ करा दादा, पण काल साक्षी मॅडमने जेवणाने भरलेला सगळा डबा डस्टबिनमध्ये रिकामा केला. सुहास चकित झाला. तो आश्चर्याने म्हणाला, काय, भरलेला डबा? दयानंद काका म्हणाले, हो दादा, मी त्यांना विचारलं, मॅडम, जेवण का टाकून देता? एखाद्या गरीबाला द्या. तेव्हा त्या चिडून म्हणाला, काका, माझ्या सासूबाईचे खूप नखरे असतात. महाराणी डोकं खराब झालं आहे, जेवण करतच नाही. आता हे जेवण शिळं झालं आहे तर टाकून द्यावं लागेल ना. दयानंद काकांचे शब्द संपले आणि त्या क्षणी सुहासचं डोकं ठणकायला लागलं. जणू भयानक सत्याचा दरवाजा आता हळूहळू उघडतच आहे आणि उघडू लागला होता. त्याच्या मनातल्या शंकेला आता ठोस आकार मिळू लागला होता. सुहासच्या मनात विचित्र वादळ पसरत होतं आणि आई आणि जेवणाचा अपमान हा विचार त्याला असह्य वाटत होता. त्याला आपल्या आईची सवय चांगली माहीत होती. शारदाताई त्या स्त्रियांपैकी होत्या ज्यांना अन्नाबद्दल अगाध आदर होता. त्यांच्या ताटात भाताचा एखादा शीत जरी राहिला तरी त्या तो कपाळाला लावून आदराने खाऊन टाकत असत. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. हा संस्कार त्यांनी आयुष्यभर जपला होता. पोट भरलेलं असो किंवा नसो, पण अन्न वाया जाऊन देणं तेही कचऱ्यात फेकणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. हीच आठवण सुहासच्या मनात पुन्हा पुन्हा चमकू लागली आणि शंकेची पाल आता अधिकच घट्ट झाली होती. क्षणाचा विलंब न करता तो मोठ्या मोठ्या पावलांनी बिल्डिंगच्या मागे गेला. तिथे सोसायटीचे मोठे डस्टबिन ठेवले होते. ओलसर वारा आणि कचऱ्याचा दरवळ त्या सगळ्या वातावरणाने मनाला अस्वस्थ केलं होतं. सोसायटीचा कचरा नेणारी गाडी अजून आलेली नव्हती. सुहासने आपल्या बिल्डिंगची डस्टबिन उघडली. झाकण उघडताच तीव्र दुर्गंधी लोटलं. सरळ त्याच्या तोंडावर आदळलं. क्षणभर त्याचा श्वास अडखळला, पण तरीही तो मागे हटला नाही. त्याने हात घालून एक काळी पॉलिथिन बाहेर काढली. थरथरत्या हाताने ती उघडली आणि पुढच्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या पॉलिथिनमध्ये ताजी डाळ आणि चपात्या होत्या.
चपात्या अजिबात करपलेल्या नव्हत्या, उलट त्या अगदी मऊ आणि ताज्या दिसत होत्या. डाळीतून अजूनही हलका गरम वास येत होता. हे अगदी नुकतंच बनवलेलं जेवण होतं, ज्याला कोणी हात सुद्धा लावलेला नव्हता. सुहासच्या मनात एक विचार घुमू लागला. साक्षी म्हणाली होती की आईने जेवण केलं नाही, पण सत्य तर याच्या अगदी उलट होतं. सत्य हे होतं की आईला जेवायला वाढलंच गेलं नव्हतं आणि हे ताजं जेवण सरळ कचऱ्यात फेकून दिलं गेलं होतं. तो त्या कचऱ्याच्या अवाक होऊन पाहत होता. तेवढ्यात त्याची नजर त्या पॉलिथिनच्या बाजूला पडलेल्या एका औषधाच्या स्ट्रीपवर पडली. सुहासने थरथरत्या हाताने ती स्ट्रीप उचलली. क्षणभर त्याच्या छातीत धडधड वाढली. हे तर त्याच्या आईचं शुगर आणि बीपीचं महागडं औषध होतं. पण त्या स्ट्रीपमध्ये गोळ्या नव्हत्या. गोळ्या काढून थेट कचऱ्यात फेकल्या गेल्या होत्या आणि स्ट्रीप तशीच ठेवली होती, जणू कोणालाही दिसलं तर वाटावं की औषधं खाल्ली गेली आहेत. ते दृश्य पाहून सुहासच्या हातातल्या नसा संतापात उसळलेला. त्याने त्या मातीने आणि कचऱ्याने माखलेल्या गोळ्या आपल्या मुठीत घट्ट पकडल्या. त्याचं संपूर्ण शरीर रागाने आणि भीतीने थरथरत होतं. शेवटी तो तिथे डस्टबिनजवळ गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. सुहासच्या हातात त्या मातीने माखलेल्या गोळ्या होत्या आणि मनात संतापाचा ज्वालामुखी घुसमटत होता. तो स्वतः बडबडला, साक्षी, तू एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतेस. आईला जेवण देत नव्हतीस हेच किती क्रूर आहे. पण तू तिचं औषध सुद्धा कचऱ्यात फेकून देत आहेस. शुगर आणि बीपीचं औषध फेकून देणं म्हणजे साधी चूक नाही. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ही फक्त आईला घरातून बाहेर काढण्याची योजना नाही, ही तर तिला हळूहळू संपवण्याची योजना आहे. तुला वाटतंय ना की एखाद्या दिवशी तुला हार्ट अटॅक येईल किंवा शुगर लो होऊन ती सगळं शांतपणे मरून जाईल आणि सगळं काही नैसर्गिक वाटेल. सुहासच्या छातीत रागाने धडधड उसळत होती. त्याने आपला हाताच्या मुठी घट्ट धरल्या, आवळल्या की नकळत हातात ऋतू लागली. कचऱ्यातून उचललेल्या त्या औषधांच्या गोळ्या त्याने काळजीपूर्वक आपल्या खिशात ठेवल्या. पुरावा म्हणून त्या क्षणी त्याच्या मनातले अनेक प्रश्न एकदम स्पष्ट होऊ लागले. म्हणूनच आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. म्हणूनच तिच्या डोळ्यात कायम भीती दिसायची. म्हणूनच ती काहीतरी सांगून पाहत असूनही गप्प बसायची. सुहासच्या मनात विचारांची साखळी जुळत होती आणि नक्कीच साक्षीने आईला काहीतरी भयंकर धमकी दिली असणार. म्हणूनच आई एवढी घाबरलेली असते. आता सुहासच्या चेहऱ्यावर मुलाचा निरागस भाव नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली होती, जणू एखादा तपास करणारा जासूस सत्याच्या धाग्यापर्यंत पोचला होता. त्याने खोल श्वास घेतला आणि दात ओठांवर दाबत हळू आवाजात म्हणाला, साक्षी, तू खूप मोठा खेळ खेळत आहेस, पण तुझा हा खेळ आता मी संपवणार आहे. क्षणभर तो शांत उभा राहिला आणि मग स्वतःशी ठामपणे म्हणाला, नाही, मी आत्ताच तिला काहीच विचारणार नाही, कारण ती खोटं बोलू शकते. मला शब्द नाही, पुरावा आहे. असा पुरावा ज्याच्या समोर तिचं तोंडही उघडणार नाही. त्या क्षणी सुहासच्या डोळ्यात वेदना नव्हती, फक्त एक थंड ठाम निर्धार होता. सुहासने हळूच आपला फोन हातात घेतला आणि एक सेफ्टी ॲप शोधून इन्स्टॉल केला. ॲप सुरू करताना त्याच्या ओठांवर एक कटू पण ठाम पुटपुट ऐकू आली. आज हा ॲप आईच्या फोनमध्ये नाही तर साक्षीच्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. 6:30च्या सुमारास जेव्हा सुहास शारदाताईंच्या खोलीतून बाहेर पडला, तेव्हा काही क्षणांनी साक्षी झपाट्याने त्या खोलीत शिरली. तिने आत येताच पाहिलं, शारदाताईंनी आपली जुनी बॅग भरून ठेवली होती. तो देखावा पाहताच साक्षीच्या चेहऱ्यावर एक विचित्र क्रूर समाधान उमटलं. तिने दरवाजा बंद करून कडी लावली. तिला खात्री होती की सुहास ऑफिसला निघून गेला आहे. ती हळूहळू शारदाताईंच्या जवळ आली आणि टोमणा मारत म्हणाली, अरे वा, तुम्ही तर खूप पटकन पॅकिंग केली. म्हणजे घाबरलात? तर या वयात घाबरायलाच हवं. शारदाताई शांत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात न बोललेली वेदना होती. साक्षीने कपाट उघडलं आणि त्यातून एक जुनी डायरी काढली. ती हवेत हलकेच हळू आवाजात म्हणाली, ही डायरी ओळखता ना? 15 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मावशीकडून 50,000 रुपये उसने घेतले होते आणि ते कधीच परत केले नाही. जरा विचार करा, जर सुहासला कळलं की त्याची आदर्श आई एक चोर आहे, एक धोकेबाज आहे, जिने नातेवाईकांचा पैसा हडपला आहे, मग त्यांच्या नजरेत तुमची काय किंमत राहील? शारदाताईंच्या ओठांवर वेदनेच्या कंपनीच्या स्वरात म्हणाल्या, ते पैसे मी माझ्या मावशीकडून सुहासच्या कॉलेजची फी भरण्यासाठी घेतले होते. त्यावेळी आमच्याकडे 2 वेळचं पोटभर जेवणही नव्हतं. साक्षी, मी चोर नाही. त्या क्षणी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी हताश झाले होते. साक्षी उपहासाने हसली. हताश? अगं म्हातारे,
जग याला चोरीच म्हणतं. ती थोडी पुढे चुकली आणि थंड आवाजात म्हणाली, माझे उपकार समजा की मी फक्त ही गोष्ट सुहासला सांगत नाही. फक्त गुपचूप या घरातून निघून जा, म्हणजे या घरावर आणि तुमच्या मुलाच्या पगारावर फक्त आणि फक्त माझा अधिकार राहील. घराच्या बाहेर कारमध्ये बसलेला सुहास हे सगळं लाईव्ह ऐकत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्याच्या मनात एकच विचार घोंगावत होता, आईने ते पैसे माझ्यासाठी घेतले होते आणि ही बाई त्याला चोरी म्हणत आहे. तेवढ्यात घरातला घोंगाट वाढू लागला. साक्षीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलवलं होतं. हॉलमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत होती. संपूर्ण घराचं वातावरण एखाद्या पब किंवा डिस्कोसारखं झालं होतं. हॉलच्या मधोमध टेबलावर एक मोठा केक ठेवला होता. त्या केकवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, बाय सासूबाई. शारदाताई आपल्या जुन्या त्या बॅगा जवळ दाराजवळच्या कोपऱ्यात घेऊन बसल्या होत्या. त्या क्षणी त्या घराच्या मालकी नव्हत्या, तर जणू एखादं नकोसं असलेलं सामान होत्या, ज्याला उचलून नेण्यासाठी जणू एखादा भंगारवाला येणार होता. साक्षीने केक कापला. मैत्रिणीने कोल्ड्रिंकचे ग्लास एकमेकांना धडकवले. साक्षी मोठ्याने ओरडली, बघितलं का मैत्रिणींनो, शेवटी मी या घरातला कचरा बाहेर फेकून दिला. आज या घरात किती ताजी हवा आहे. आता या घरात त्या म्हातारीचा खोकला आणि तिचा कर्कश आवाज सुद्धा ऐकू येणार नाही. हसत नाचत साक्षीने केकचा एक तुकडा हातात घेतला आणि ठुमकत शारदाताईंकडे आली. शारदाताईंनी मान खाली घातली होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू साचले होते. साक्षीने आपल्या सँडलचा पाय त्यांच्या बॅगेवर ठेवला आणि उपहासाने म्हणाली, अहो सासूबाई, तोंड तरी गोर करा, तुमच्या निरोप समारंभाची पार्टी आहे. त्या क्षणी शारदाताईंच्या हृदयात जणू कोणीतरी धारदार सुऱ्या खुपसल्या होत्या आणि बाहेर कारमध्ये बसलेला सुहास त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यासाठी आतून पेटत होता. शारदाताईंनी हळूच नकारार्थी मान हलवली. थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, साक्षी, मला शुगर आहे. हे ऐकताच साक्षी मोठ्याने अडकळून हसू लागली. तिच्या हातातला केकचा तुकडा तिने निर्दयीपणे शारदाताईंच्या तोंडात जबरदस्तीने कोंबला आणि उपासाने म्हणाली, अगं म्हातारे, खा ग, तुझ्या शुगरच्या गोळ्या तर मी कालच कचऱ्यात फेकून दिल्या आहेत. आता शुगर वाढू दे किंवा तू मरून जा. काय फायदा, फरक पडतोय का? हा तर तुझ्या जाण्याचा उत्साह साजरा होत आहे. कालच्या त्या चपातीपेक्षा तरी चांगला आहे, जे मी तुला कुत्र्याला फेकावं तशी फेकली होती. इतकं बोलून साक्षीने केकचा आणखी एक तुकडा शारदाताईंच्या तोंडावर फेकून मारला. त्यांच्या चेहऱ्यावर केक पसरला. साक्षी टाळ्या वाजवत उपरोधिकपणाने म्हणाली, अरे वा, तुमचा तर छान मेकअप झाला. आता तुम्ही अगदी खऱ्या जोकर सारखे दिसत आहात. तिच्या त्या निर्लज्ज शब्दांवर तिच्या मैत्रिणी मोठ्याने हसू लागल्या. शारदाताईंनी काहीच न बोलता साडीच्या पदराने चेहऱ्यावरचा केक अलगद पुसला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा महापूर उसळला होता. प्रत्येक थेंब त्यांच्या अंतःकरणातील वेदना सांगत होत्या. तेवढ्या साक्षीची मैत्रीण अर्पिता थोडी सावरत म्हणाली, साक्षी, खरंच तुला मानलं, पण हे सगळं करताना तुला भीती वाटत नाही का ग? जर तुझ्या सासूबाईने तुझ्या नवऱ्याला सांगितलं की तू त्यांना जेवायला देत नाहीस, त्यांचं औषध फेकून देतेस, तर अर्पिताचे शब्द ऐकून साक्षी निर्धास्तपणे सोफ्यावर जाऊन बसली. तिने दोन्हीही पाय समोरच्या टेबलावर ठेवले. ओठांवर एक व्यंगात्मक हास्य उमटलं आणि ती म्हणाली, कसं सांगणार? तिच्या मुलाचा जीव आहे. तिला वाटतं सुहासची इज्जत माझ्या मुठीत आहे. मी तिच्या मनात अशी भीती बसवली आहे की सुहास समोर तोंड उघडायच्या आधी ती 100 वेळा विचार करेल. मग साक्षीने शारदाताईंकडे कटाक्ष टाकला आणि डोळ्याने इशारा करत म्हणाली, बरोबर आहे ना सासूबाई, मी सांगितलं होतं ना, 15 वर्षांपूर्वी ते 50,000 रुपये कर्ज ज्याला मी चोरीचं नाव दिलं, तोच तर माझा डाव होता. बिचाऱ्या सुहासला कुठे माहीत आहे की त्याची आई चोरच नाही तर त्यागाची देवता आहे. त्याच्या शिक्षणासाठी तर तिने ते पैसे घेतले होते. पण आता सुहासला कोण समजावून सांगणार? इतक्या साक्षीची दुसरी मैत्रीण पल्लवी थोडी संकोचत म्हणाली, पण साक्षी, सुहासला वाईट वाटणार नाही का ग? त्याची आई घर सोडून जात आहे. पल्लवीच्या प्रश्नावर साक्षीने जे काही उत्तर दिलं ते ऐकता सुहासच्या कानात जणू कोणीतरी वितळलेल्या शिष्याचं तेल ओतलं असा असह्य भास त्याला झाला. अगं, तो आईचा लाडावलेला मुलगा आता कदाचित गॅरेजमध्ये बसून रडत असेल. साक्षी तुच्छतेने हसत म्हणाली, सुहास तर माझ्या पदराला बांधलेला अंधाळा कुत्रा आहे. मी दिवसभर म्हटलं तर तो दिवस म्हणेल आणि मी रात्र म्हटलं तर तो रात्र म्हणेल. मी त्याला सांगेल की त्याची आई स्वतःच्या मर्जीने भजन करायला गेली आहे आणि तो मूर्ख त्यावर विश्वास ठेवेल. तिच्या आवाजात आता लोभाचा आणि गर्वाचा उन्माद मिसळला होता.
ती पुढे म्हणाली, आता त्याचा सगळा पैसा, हे घर, लॉकरची चावी, सगळ्यावर फक्त आणि फक्त या साक्षीचा अधिकार असेल. असं म्हणत साक्षी अचानक उठून उभी राहिली आणि कडवटपणे ओरडली, हे म्हातारे, चालती हो इथून. ती पुढे अजूनही विजयी हास्य करत होती, पण पुढच्या क्षणी घरातील होम थिएटरमधून अचानक एक कर्कश आवाज आला, घुमला. त्या आवाजाने जणू संपूर्ण घर हादरून गेलं. स्पीकरमधून शब्द स्पष्ट उमटले होते, औषध तर मी कचऱ्याच्या डब्यात टाकलं होतं आणि ते 50,000चं कर्ज ज्याला मी चोरीचं नाव दिलं होतं तो सुवासचा आंधळा कुत्रा आहे. तो आवाज साक्षीचा होता. क्षणात तिचं हास्य गळ्यात अडकलं. हॉलमध्ये अशी भयानक शांतता पसरली, जणू त्या क्षणी कोणाचा तरी अकस्मात मृत्यू झाला होता. तिच्या हातातील केकची प्लेट थरथरत खाली पडली आणि फरशीवर आपटून तुकडे तुकडे झाले. साक्षीची नजर अडखळत मुख्य दरवाजाकडे वळाली. दरवाजात सुवास उभा होता. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, चेहरा पूर्ण शांत होता, पण त्या शांत डोळ्यात एक वेगळंच वादळ उसळत होतं. असं वादळ ज्याची चाहूल लागली की महाभारत अटळ ठरतं. सुवासने हळूच आपला फोन बंद केला आणि शांत पावलाने आत येऊ लागला. तो स्वतःशी पुटपुटत होता, आंधळा कुत्रा. हे शब्द ऐकताच साक्षीच्या अंगावर काटा आला. तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. आतापर्यंत ज्या स्वातंत्र्याचा ती जल्लोष करत होती, तो जल्लोष आता तिच्या विनाशाच्या आक्रोशाचं बदलणारा होता. स्पीकरमधील साक्षीचा आवाज थांबला होता, पण सुवासच्या पावलांचा आवाज आता मात्र साक्षीच्या हृदयावर हातोड्याप्रमाणे आदळत होता. तो हळूहळू चालत आला आणि थेट साक्षी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं, तिथे फक्त एक गूढ भयानक शांतता होती, अगदी तशी जी प्रचंड वादळ येण्याच्या काही क्षणाआधी असते, आकाशात पसरलेली असते. साक्षीच्या मैत्रिणीने घाबरून आपापल्या पर्स उचलू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्या घाईघाईने म्हणाल्या, साक्षी, आम्ही निघतो. इतक्या सुवास वाघासारखा गरजला, थांबा, तुमच्या जागेवरून कोणीही हलायचं नाही. त्याचा आवाज एवढा आणि प्रचंड होता की त्या दोघी जागेवरच थिजून उभ्या राहिला. सुवासने त्यांच्याकडे भेदक नजरेने पाहिला आणि शांत पण धारदार आवाजात म्हणाल्या, तुम्हाला तमाशा पाहण्याची खूप हौस आहे ना? माझ्या आईच्या तोंडावर लावलेला केक पाहून खूप हसू येत होतं ना? मग आता शेवटी पाहूनच जा. असं म्हणत त्याने आपल्या खिशात हात घातला आणि मातीने माखलेल्या काही औषधांच्या गोळ्या बाहेर काढल्या. त्या गोळ्या त्याला कचऱ्याच्या डब्यात सापडल्या होत्या. त्याने त्या गोळ्या टेबलावर जोरात फेकल्या. मग साक्षीच्या डोळ्यात नजर राखून तो म्हणाला, मी आंधळा कुत्रा आहे बरोबर ना? आंधळा कुत्रा आहे बरोबर ना साक्षी? त्याच्या आवाजात आता जखमी मनाचा कडवटपणा होता. कदाचित तू बरोबर बोलत असशील. मी खरोखर आंधळा होतो, कारण मी तुझ्यासारख्या विषारी नागिनीला आपल्या छातीशी कवटाळून बसलं होतं. क्षणभर तो थांबून पुन्हा म्हणाला, पण साक्षी, तू एक गोष्ट विसरलीस. कुत्र्याचा एक विशेष गुण असतो, तो खूप प्रामाणिक असतो आणि जर कोणी त्याच्या मालकाला डिवचलं तर तो त्याचा असा पर्दाफाश करतो. ते ऐकताच साक्षीच्या अंगावर भीतीचा थरकाप पडू लागले. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. घशातून शब्द फुटत नव्हते. कसे बसे तुटत शब्दात ती म्हणाली, सुवास, माझं ऐकून घे. मी तर सुवासने तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. त्याने मोठ्याने ओरडत टेबलाच्या औषधांकडे बोट दाखवलं. काय ऐकून? हे तुझं ऐकून औषध तू कचऱ्याच्या डब्यात फेकलं होतंस ना? त्याचा आवाज आता रागाने थरथरत होता. तुला माहीत आहे का, जर आईला शुगर आणि बीपीचं औषध मिळालं नाही तर काय होऊ शकतं? ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि तू तिला घरातून हाकलून देत होतीस, म्हणजे सरळ सरळ तिला मारण्याची योजनाच आखली होतीस. रागाच्या भरात सुवासने टेबलावर ठेवलेला पाण्याचा जग उचलला आणि एका झटक्यात साक्षीच्या तोंडावर फेकला. थंड पाण्याचा मारा तिच्या चेहऱ्यावर लागला आणि त्या पाण्याबरोबरच तिच्या चेहऱ्यावरचा महागडा मेकअप आणि तिचा आभाळाला भिडलेला अहंकार दोन्ही क्षणात धुवून निघून गेले. सुवास संतापाने थरथरत ओरडला, तू माझ्या आईला पाणी दिलं नाहीस ना? मग घे आता पाणी पी, मन तृप्त होईल, पी. त्याचा आवाज घरभर घुमत होता. पण बोलून तो हळूहळू त्या कोपऱ्याकडे गेला जिथे शारदाताई असहाय्यपणे बसल्या होत्या. त्यांच्या गालावर अजूनही केक लागलेला होता, तोच केक जो साक्षीने त्यांच्या चेहऱ्यावर फासला होता. सुवासने थरथरत्या हाताने आईच्या गालावरचा केक अलगद पुसला. आईच्या त्या वेदनाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत त्याचं काळीज तुटून निघालं. डोळ्यात राग, वेदना आणि पश्चाताप एकत्र उसळत होते. तो पुन्हा वळाला आणि साक्षीकडे रोखून पाहू लागला. क्षणभर काही न बोलता त्याने आपल्या खिशातून चेकबुक काढलं, शांतपणे चेकवर सही केली आणि पुढच्या क्षणी तो चेक फाडून साक्षीच्या तोंडावर फेकला.
चेकचे तुकडे हवेत फिरत खाली पडले आणि तिच्या पायाजवळ विखुरले. सुहासचा आवाज पुन्हा घुमला. उचल तुकडे, तुला 50,000 रुपये हवे होते ना? त्यासाठीच तू माझ्या आईला चोर म्हणाली होतीस ना? तो संतापाने पुढे म्हणाला. कान देऊन ऐक साक्षी, 15 वर्षांपूर्वी आईने ते पैसे तिच्या साडीसाठी किंवा दागिन्यांसाठी घेतले नव्हते. त्यावेळी माझ्या कॉलेजची फी भरायची होती आणि घरात खायला सुद्धा काहीच नव्हतं. त्याचा आवाज आता वेदनेने भरून आला होता. माझी आई, तिने स्वतःचा मान मन गहाण ठेवून ते पैसे आणले होते. फक्त मी मोठा माणूस होऊ शकेन म्हणून ती चोरी नव्हती. तो माझ्या आईचा त्याग होता. तो क्षणभर थांबला आणि दात ओठ खाऊन म्हणाला. आई, तू त्या पावित्र्य त्यागालाच तुझ्या ब्लॅकमेलचा धंदा बनवलास. अचानक सुहासने साक्षीचा हात पकडला आणि जोरदार मुरगळला. साक्षी वेदनेने किंचाळली. सुहासच्या डोळ्यात जणू ज्वाला पेटल्या होत्या. माझी आई चोर नाही, पण तू विश्वासघातकी आहेस. तू त्या नात्याचा सौदा केला आहेस, असं म्हणत त्याने साक्षीचा दंड पकडला आणि अक्षरशः तिला फरफटत मुख्य दरवाजाकडे ओढू लागला. साक्षीने जमिनीवर पाय रोखून थांबवण्याचा प्रयत्न केला. ती रडत विनंती करू लागली. सुहास, प्लीज असं करू नकोस. लोक काय म्हणतील? माझ्या मैत्रिणी बघत आहे. माझं नाक कापलं जात आहे. सुहास थांबला, पण पुढच्या क्षणी तो एवढा भयंकर हसला की सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. तो थंड आवाजात म्हणाला. नाक तर तुझं त्याच दिवशी कापलं गेलं होतं, ज्या दिवशी तू माझ्या आईला चपाती कुत्र्यासारखी फेकून दिली होतीस. आता फक्त जगाला तुझा खरा चेहरा दिसणार आहे. असं म्हणत तो तिला फरफटत बाहेर लिफ्ट जवळ घेऊन लागला. आवाज ऐकून 2-3 शेजारी बाहेर आले होते. सुहासने साक्षीला जोराचा धक्का दिला. ती अडखळत बाजूला पडली. मग शेजाऱ्यांकडे पाहून तो मोठ्याने ओरडला. सगळ्यांनी नीट बघा रे, ही आहे मिसेस साक्षी. ह्या बाईने माझ्या आईला उपाशी ठेवलं. तिला औषधं दिलं नाही, तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज संतापाने थरथरत होता. आजपासून ही बाई माझ्या आयुष्यातून आणि माझ्या घरातून कायमची बाहेर जात आहे. मी तिला धक्के देऊन माझ्या आयुष्यातून काढून टाकतो. त्या क्षणी कॉरिडॉरमध्ये उभे असलेले सगळे लोक स्तब्ध झाले होते, कारण त्या घराच्या भिंतीने आज सत्याचा असा पोट ऐकला होता, ज्याने एक नातं कायमचं उद्ध्वस्त झालं होतं. सुहासने साक्षीकडे रोखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता संतापाची आग ओखळत होती. ज्वाला धगधगत होती. तो बोटाने तिच्याकडे इशारा करत कठोर आवाजात म्हणाला. चल इथून चालती हो, आणि नीट लक्षात ठेव, जी अंगठी तू आईच्या उशाखाली लपवली होतीस ना, त्या अंगठीवर तुझ्या बोटाचे ठसे उमटलेले आहेत. पाहिलंस का? कधी या घराकडे वळून पाहिलंस किंवा घटस्फोट देताना एखादं नाटक केलंस तर घेरून हिंसा मारण्याचा प्रयत्न आणि सिनियर सिटीजन ॲक्ट खाली तुला अशी शिक्षा होईल की उरलेलं आयुष्य तुरुंगात सडत घालवत राहावं लागेल. लक्षात ठेव. हे शब्द ऐकताच साक्षीचे पाय थरथरू लागले. तिच्या चेहऱ्यावरचा बनावटी रुबाब एका क्षणात कोसळला. तिच्या मैत्रिणी तर आधीच घाबरून लिफ्टने पळून गेल्या होत्या. साक्षीने उरलेली सुरलेली इज्जत गोळा केली आणि पायऱ्यांवरून धावत खाली उतरू लागली. तिच्या मागे शेजाऱ्यांच्या तुच्छतेची थू आणि सुहासच्या तिरस्काराचा प्रतिध्वनी हवेत घुमत राहिला. सुहासने जोरात दरवाजा बंद केला. घरात अचानक गडद शांतता पसरली. तो हळूच आईकडे वळाला. शारदाताई अजूनही त्या कोपऱ्यात बसून थरथरत होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती आणि अपमानाचे सावट अजूनही दाटून राहिले होते. सुहासने त्यांच्या जवळ ठेवलेली बॅग उचलली आणि शांतपणे कपाटात ठेवून दिली. मग तो आईजवळ आला आणि अचानक त्यांच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून लहान मुलासारखं मोठ्याने धसधसून रडू लागला. आई, मला माफ कर. मी आंधळा झालो होतो. तू माझ्यासाठी इतकं सहन करत होतीस आणि मी तुलाच घर सोडायला सांगितलं. आई, मला मार दे, मला शिक्षा दे. त्याच्या आवाजात पश्चातापाचा कडवटपणा होता. शारदाताईने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्यांनी सुहासच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि मायेने म्हणाल्या. अरे वेड्या, कोणती शिक्षा देऊ तुला? आई आपल्या मुलाला शिक्षा देते रे. आज तर तू मला नवीन आयुष्य दिलं आहेस बाळा. मला वाटलं होतं मी माझ्या मुलाला गमावलं, पण आज माझा श्रावण बाळ मला परत मिळाला, माझ्याकडे आला. सुहास उठला. त्याने आईला अलगद सोप्यावर बसवलं. मग फ्रीजमधून दूध आणि ताजी फळं काढून आणली. हसत म्हणाला. आई, आज मी तुझ्यासाठी गरमागरम खिचडी बनवतो. अगदी तीच खिचडी जी मला लहानपणी ताप आला तर तू प्रेमाने खाऊ घालायचीस ना. शारदाताई हलकच हसल्या. आता त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. तिथे फक्त मुलाचा अभिमान चमकत होता. घराच्या त्या भिंतींमध्ये काही वेळापूर्वी घुमणारा साक्षीचा कडवट क्रूरपणा हसण्याचा आवाज आता पूर्णपणे नाहीसा झाला होता.
त्याच्या जागी दरवळत होता आईच्या मुलाच्या निखळ प्रेमाचा सुगंध करणारा घराचा पाया हा विटा सिमेंटने नसतो, तो असतो आईच्या वडिलांच्या आशीर्वादात असतो. आणि जो कोणी त्या पायाला हादरवण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी स्वतः आपल्या अहंकाराच्या मल्यात गाठला जातो. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.